त्यासोबतच मयूर सर आपण 2 मिनिटं तुमच्याकडून संधी घेतोय. इथे एक पारितोषिक आलंय जीएस ग्रुप यांच्याकडून या पुढील मॅच किंवा मग या मॅच साठी मुख्यतः फायनल मॅच पर्यंत प्रत्येक हॅट्रिकला विकेट हॅट्रिक चौकाराची हॅट्रिक असेल तर 1000 रुपयाचं पारितोषिक जीएस ग्रुप यांच्याकडून असणार आहे. ओव्हर टू यू मयूर सर. त्याचबरोबरीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक 50 चे अनिरुद्ध गुरुनाथ भोईर साहेब इथे मात्र उपस्थित होत आहेत. स्वागत आहे. आपल्या विभागामध्ये काम करण्याचं त्यांचं स्वप्न, समाजकार्य करण्याचं त्यांचं स्वप्न आणि हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवत असताना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. योगेंद्र भोईर साहेबांची साथ आणि आपल्या विभागामध्ये भरभराट हेच त्यांचं स्वप्न, हेच त्यांचं विजन आहे आणि तेच इथे मात्र आपल्याला मान्यवर उपस्थित होतात. अनिरुद्ध भोईर साहेब, स्वागत आहे आपलं या क्रीडा स्पर्धेमध्ये. मोरिया चषक आपण पाहत आहोत, एन्जॉय करत आहोत. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा या मैदानावरती 2025चा हंगाम 2025 मधील स्पर्धा विचारल्या जातील, 2025च्या स्पर्धांमध्ये जर कोणत्या स्पर्धेचा आवर्जून उल्लेख केला जाईल 6 आणि 7 डिसेंबर जेव्हा जेव्हा डोळ्यासमोर येईल ही तारीख. आज कोणताही फेस्टिवल नाहीये पण या 2 तारखांना मोरिया चषक सेलिब्रेट झालाय. कोणताही फेस्टिवल नसताना देखील अगदी उत्साहात हा सेलिब्रेशन पाहायला मिळतोय या क्रीडा स्पर्धेचा. ही स्पर्धा जबरदस्त आहे, लक्षात राहत आहे. प्रत्येक वर्षी आपल्याला तारीख आल्यानंतर अनेक साऱ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. मैदानामध्ये डिसिजन इथे मात्र जो असेल तो तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल, कारण की या मैदानावरती डोंबिवलीमध्ये स्पर्धा डोंबिवली दिवा असोसिएशनच्या माध्यमातून टर्म्स अँड कंडिशन अप्लाइड ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्व स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये काही नियम आहेत तर या टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये काही नियम्स आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही फॉलो करणं फार गरजेचं आहे. डिसिप्लिन क्रिकेट हे डोंबिवलीचं राहिलंय. अंपायर डिसिजन हे फायनल डिसिजन असेल. तुमच्याकडे पर्याय नाहीयेत. आपण केबीसी नाही खेळत आहोत, आपण क्रिकेट खेळतोय. अंपायर डिसिजन सांगा सर, डिसिजन सांगा. चला मॅच सुरू करायची आहे. टाइम सुरूच आहे मित्रांनो. चला, ऑर्गनायझर्सने सूचना दिली आहे की मॅच सुरू करायची आहे तर मॅच सुरूच करावी लागेल. आजच्या दिवसामध्ये चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा निर्णय कोणताही निर्णय असू देत, कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी जेव्हा होते तेव्हा कोण नाराज होतं तर कोण खुशी होत असतात, पण खऱ्या अर्थाने फेअर क्रिकेट आपल्याला अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चांगली शिफ्ट पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. चांगली शिफ्ट मिळाली आहे. कधी सूरज मात्रेंना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं, मेन पंचांच्या, कधी प्रणयला पाहिलंय, कधी मात्र आपण अनिकेत सोगम सरांना पाहिलंय, साईराज सरांना पाहिलंय, मंगलमूर्तीच्या खेळाडूंना अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये पाहिलंय. आज खेळलेत देखील. धूळ मैदानामध्ये खेळताना देखील उडाली आहे आणि धूळ मैदानामध्ये उभं राहून अंपायरिंग करताना देखील उडाली आहे. अनिकेत सोगम सर, अनिकेत सर, एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या चांगल्या स्पर्धेला उधाण आणण्याचं काम हे संपूर्ण अंपायर्स करतात. त्याचबरोबरीने मी विनंती करतोय नवनीतजी वजे साहेबांना आपण देखील आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं देखील स्वागत आहे. क्रिकेटवरती सर्वांचं प्रेम आहे. आज रविवारचा दिवस आहे, संडे स्पेशल.
2 दिवसाची ही स्पर्धा, 2 दिवसांमध्ये सूर्यास्ताला सुरू झालेली ही स्पर्धा आज नाईट रजनीमध्ये खेळवली जाते. इथे मात्र फटका जबरदस्त आहे. पहा गॅप पहा, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमा पार झालाय. बॅटचा कर्कश आवाज, कडक. 4 धावा मिळाल्यानंतर स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 6. ओमकार आणि महेश शिंदे. महेश शिंदे इथे मात्र या खेळाडूचं वैशिष्ट्य, ज्याप्रमाणे याचा स्टान्स आहे, या खेळाडूबद्दल एक गोष्ट मी नक्कीच सांगेन. आता मात्र स्विच करण्याचा प्रयत्न, आताचा फटका देखील जबरदस्त आहे. एकानंतर एक बाय वन गेट वन फ्री ऑफर सुरू आहे महेश शिंदेची. 2 बॅक टू बॅक चौकार आले. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 10. देवा प्रतिष्ठान या स्पर्धेमध्ये या खेळाडूला बाईक मिळाली होती, गेला होता मात्र ट्रेनने, आला मात्र दुचाकी गाडीने. ती देखील कमावली आपल्या खेळाच्या जोरावरती. समय सबका आता आणि टाइम आपला आल्यानंतर आपली बॅट आणि महेश शिंदेची पर्सनॅलिटी खऱ्या अर्थाने क्रिकेट पटलावरती बोलायला सुरू झाली आहे. ओ इथे मात्र फसवलाय, जाळ्यामध्ये अडकवलाय. अंपायर की उंगली कड़ी, बॉलिंग यूनिट की निकल पड़ी. महेश शिंदेची विकेट. महेश शिंदेची विकेट आली आहे. आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये ओमसाई गणेश संघाला टॉप ऑर्डर मध्ये झटके लागलेच आहेत. प्रत्येक मॅच आपण पाहिली आहे. सर्वप्रथम मॅच मध्ये किंग भोईरच्या अगेन्स्ट देखील का अफलातून झेल पकडला होता. आय थिंक कॅच ऑफ द टुर्नामेंट मी म्हणेन, विनोदने पकडलेला तो झेल. त्यानंतर महेश शिंदे देखील पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला होता. आता मात्र या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय पहिल्याच ओव्हरमध्ये झटका लागला. आता मैदानामध्ये येतोय विशाल फुलोरे. इथे मात्र आविष्कारी स्ट्रोक, पुढे गेला, स्वतःला झुकवलं, बॅटला फुलवलं, स्कोरबोर्ड पुढे नेण्याचा प्रयत्न केला. एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 11. त्याचबरोबर या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी, या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 4 छान लावण्यासाठी उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय मनीषाताई धात्रक मॅडमचं इथे मात्र शुभागमन होतं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. सध्या तरी आपण पाहतोय मैदानामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न ओमसाई गणेश संघाच्या फलंदाजांचा सुरू आहे. इथे मात्र आताचा फटका, टॅपचा फटका, गॅप मिळाली नाही, धाव मिळाली फक्त एकच. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 11 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12. व आता मात्र पाठलाग केलाय. काय घडलंय? ओमकारने पाठलाग केला पण फेऱ्यात सापडला विशाल फुलोरे. चुकीच्या बॉलला शिक्षा देण्याचा प्रयत्न, जास्त धावा प्रयत्नामध्ये लालचबुरी बलाय. नुकसान स्वतःच गेलंय. विशाल फुलोरेची विकेट.
ओमकार पाटणे मैदानामध्ये खेळतोय. धावांचा पाठलाग जर सुरक्षित करायचा आहे तर आता मात्र इथून धावांचा एक भलं मोठं इन्शुरन्स बनवावं लागेल, तेव्हा मात्र आपले गोलंदाज सुरक्षित होतील. हो, अडकलाय पाटणे, फसलाय. पाटणेची रिटर्न तिकीट या डावामध्ये हाफ तिकीटच होती ओमकार पाटणेची. अर्ध्यावरती प्रवास संपलाय, माघारी पाठवलंय ओमकार पाटणेच्या विकेट च्या नंतर आपण सेलिब्रेशन पाहतोय. गेम चेंजर वाडा बॉईज नाव या संघाचं गेम चेंज क्षणातच केलाय. चुकीच्या बॉलवरती मिळालेली विकेट विशाल फुलोरेची. मी मगाशीच सांगितलं पाठलाग ओमकार पाटणेने केला, पण फेऱ्यात अडकला खऱ्या अर्थाने विशाल फुलोरे. त्यानंतर जाळ्यात अडकला ओमकार पाटणे. बॅक टू बॅक 2 विकेटने जिंकण्याची धूळ डोळ्यासमोर आली आहे. आता या धुळीला बाजूला सारायचंय, थोडासा घाम गाळायचाय, परिश्रम गाळायचंय. आपल्या टी शर्ट वरचा रंग जरूर बदलतोय, पण कहते ना दाग अच्छे. थँक्यू सो मच मयूरजी भोईर सर. आपण इथे काही शुभ सन्मान करणार आहोत, तर मी प्रथमतः विनंती करीन प्रशांत सावंत आपल्याला. प्रशांत दादा आपण या, आपल्या हस्ते आपण काही शुभ सन्मान करणार आहोत. प्रशांत सावंत या सर. दादा आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करीन अनिरुद्ध भोईर साहेब आपण या, आपला देखील इथे यथोचित सन्मान आपण करणार आहोत. अप्रतिम दर्जाचं युवा नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. थँक्यू सो मच साहेब. साहेबांसाठी देखील एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद आल्याबद्दल, या स्पर्धेमध्ये भेट दिल्याबद्दल आणि आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीवरती असंच सातत्याने प्रेम असू द्यात. थँक्यू सो मच. सूरज सर मॅच आपण चालू ठेवायचे. येस, मॅच ऑन ठेवा प्लीज. आणि एका गोष्टीकडे थोडंसं प्राधान्य दोन्ही टीम्सनी द्यायचं आहे की जेव्हा काही मुख्य सन्मान होतील व्यासपीठावरती त्यावेळेस कॅमेरा अँगल हा स्टेजवरती असेल तर ऑन फील्ड डिसिजनच ग्राह्य धरल्या जाणार आहे. आणि त्यानंतर एक विशेष सन्मान करण्यासाठी मी योगेश गाडी साहेब आपल्याला विनंती करतो. आपण या, आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. दादा या, आपल्याला विनंती आहे, तुमच्या हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. फुलोलेंचा बॉल कट केलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत, अर्थातच व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. थँक्यू सो मच मयूर सर. त्यासोबतच येस आपण सज्ज आहोत, तर एक मुख्य आणि विशेष सन्मान आपण करणार आहोत. एक असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे ज्या नेतृत्वाने खऱ्या अर्थाने महिलांनी कुठपर्यंत प्रवास करू शकतात आणि ते देखील नगरसेविका होत्या आणि त्यांच्या मार्फत एक नाही तर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात. अशाच आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत. मनीषाताई दात्रक यांचं आपण स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करतोय मॅडम या, आपला देखील इथे यथोचित सन्मान आपण करणार आहोत. खऱ्या अर्थाने डोंबिवली नगरीमधील सगळे सांस्कृतिक कार्यक्रम आपण पाहतो. दहीहंडी देखील तेवढीच चांगली त्यांच्या मार्फत साजरी केली जाते. आज क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांची एक मान्यवरांची आमची ओळख नेहमीच राहिली की भेट दिली आहे. थँक्यू सो मच. आपल्या बिझी स्केड्यूलमधून आमच्या मोरिया चषकावरती असलेलं आपलं प्रेम आणि त्यासोबतच दिलेली आमच्या मान्यवरांनी आम्हाला ही साथ, धन्यवाद आपले देखील असणार आहे. थँक्यू सो मच. नगरसेविका आहे, थँक्यू सो मच ताई आल्याबद्दल, आमच्या या व्यासपीठाची खऱ्या अर्थाने शोभा वाढवल्याबद्दल. कारण व्यासपीठ आणि त्या व्यासपीठेवरती त्या व्यासपीठाला व्यासपीठेचं स्वरूप लाभतं जेव्हा तुमच्यासारखे मान्यवर त्या व्यासपीठेवरती विराजमान असतात. थँक्यू सो मच. अतिरिक्त वेळ तुमचा घेत नाहीये, पुन्हा एकदा जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मयूरजी भोईर सर. बस थँक्यू. मनीषाताई दात्रक मॅम इथे मात्र उपस्थित होतात. त्यांची साथ या स्पर्धेला लाभते. त्यांची साथ या स्पर्धेसाठी लाख मोलाची, पण त्यांच्या विभागामध्ये नेहमी भरभराट आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये चांगलं कार्य, समाजकार्य नेहमी होत असतं आणि प्रचंड जनसमुदाय त्यांच्या पाठीशी नेहमी पाहायला मिळतात. ते इथे मात्र उपस्थित राहिल्या, त्यामुळे त्यांचं देखील आभार. वयात पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथे मात्र धावांची भरभराट होते का, कमाई करण्याचा प्रयत्न ओमसाई गणेश संघाचे फलंदाज करतायत, पण प्रमोशन लेटर इथे मात्र खारिज केलंय, ऍक्सेप्ट डिनाईड केलंय, लेटर डिनाईड केलंय आणि इथे मात्र धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजेच 21 धावा धावफलकावरती प्रयत्न तर करतात धावा बनवण्याचा, पण गेम चेंजर्स वाडा बॉईज संघ देखील जिद्दीने पेटलाय. आपण पाहतो एखादा कॉर्पोरेट लेवलला देखील एम्प्लॉय किती मेहनत करतो, पण मेहनत केल्यानंतर त्याला जेव्हा प्रमोशन मिळतं तेव्हा तो खुश होतो. पण इथे मात्र मैदानामध्ये ओमसाई गणेश संघ प्रयत्न करतायत, पण त्याच्या धावांना रोख लावतोय खऱ्या अर्थाने गेम चेंजर्स वाडा बॉईज. आणि आता मात्र एक खेळाडू आतमध्ये येईल. 21 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ कंप्लीट.
नीट नेटकं हे आयोजन, सुंदर हे आयोजन, तितकीच चांगली ब्रॉडकास्टिंग. गोलंदाजी मार्क वरती मनीष. यानंतर एक महत्वाची सूचना ज्या क्वालिफाय झालेल्या टीम्स आहेत त्यांना असणार आहे. प्ले फायर सीसी कल्याण जय 11 आपल्याला विनंती, कॅप्टन किंवा मग कुठला खेळाडू आला असेल त्वरित आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. खलास 3214 आपल्यालाही विनंती, आपणही कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. आणि मंगलमूर्तीचं प्रतिनिधित्व इथे आहेच. तर या तिन्ही टीम्स आपल्याला विनंती, आपण या त्वरित. आणि त्यासोबतच आपण इनिंग ब्रेकमध्ये ह्या चारही टीम्सला आणि जी टीम खेळते ओमसाई गणेश संघ आणि त्यासोबतच वाडा बॉईज तुमच्या नावाची विनर नावाची ही चिठ्ठी देखील आपण केलेली आहे. तर आपण इनिंग ब्रेकमध्ये त्या चिट्सही करणार आहोत. उर्वरित 3 टीम पुन्हा एकदा मी कॉल करतोय. प्ले फायर सीसी जय 11 कल्याण, त्यासोबत खल्लास 3214 आणि मंगलमूर्ती. कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग इनिंग ब्रेकमध्ये करायची आहे. जे कॅप्टन उपस्थित नसतील त्यांना जे डिसिजन असेल ते त्यांना मान्य करावं लागणार आहे. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. ओमने जबरदस्त फटका मारला. काही वेळ हवेमध्ये होता, काही वेळ खेळाडू देखील हवेमध्ये होता, पण दोघं जण हवेमध्ये राहिले पण चेंडू निघून गेला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे 25 स्ट्राईक वरती ओम. गोलंदाज मनीषचा हा बॉल पाठलाग करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला श्वास धरला, बॉल सोडून दिला. 1 ने धावफलक पुढे सरकेल, 26 वरती जाऊन पोहोचलाय ओमसाई गणेश संघ. ओ इथे मात्र फसवलंय, अडकवलंय. खेळ समाप्त झालाय ओम मात्रेचा. एक चौकार जरूर आला, पुढच्या बॉलवरती सरप्राईज केलंय, माघारी पाठवलंय. ओमला मागे जावं लागेल, दुसरा बॅटर आत यावं लागेल. 26 वरती चौथा फलंदाज बाद झाला ओमसाई गणेश संघाचा. पायावरती आलेला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, फ्लिक तर व्यवस्थित केलं पण शेवटपर्यंत चेंडूला कंट्रोल करू शकला नाही. बॅटचा फेस आधीच बंद केला, त्यामुळे बाहेर जातो चेंडू सरळ सीमारेषेच्या, त्यामुळे विकेटचं पतन. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय उमेश सावंत. मैदानामध्ये ओमसाई गणेश संघाची USA ची ही जोडी उमेश सावंत आणि त्याला साथ देतो अंकेश पाटणे. सव्वीस धावा धावफलकावरती. मैदानामध्ये उमेश सावंतचा हा स्ट्रोक स्ट्रायकिंग इन वरती येतो अंकेश. मी मगाशी सांगितलं ओमसाई गणेश संघाची USA ची जोडी उमेश सावंत आणि अंकेश पाटणे आपल्याला पाहायला मिळतात. खेळताना धावा बनवण्याचा प्रयत्न, स्ट्राईक वरती अंकेश येतो. अंतिम षटकामध्ये मी म्हणेन अंकेश पाटणे जास्त स्ट्राईक वरती राहिला तर कदाचित स्कोरबोर्ड चित्त्याच्या वेगाने पुढे जाऊ शकतं, कारण की आधुनिकता वाढली आहे. अंकेश पाटणेने आपला खेळ देखील बदललाय. आता मात्र तो गिअर्स मध्ये खेळत नाही, ऑटो कार त्याने परचेस केली आणि तसाच खेळ आपल्याला अंकेश पाटणेचा पाहायला मिळतो. इथे मात्र तोच प्रयत्न तर केला पण स्पीड वरती कंट्रोल नव्हतं बॅट्समनचं, पण नियंत्रण होतं गोलंदाजाचं. यष्टा उडवल्यात, स्टंपला नाचवलंय, माघारी पाठवलंय अंकेश पाटणेला. त्याचबरोबरीने विकेटचं पतन इथे मात्र झालंय. त्याचबरोबरीने या क्रीडांगणावरती आपण जेव्हा जेव्हा स्पर्धा पाहतो, क्रिकेटवरती ज्यांचं भरभरून प्रेम आणि क्रिकेट खेळणाऱ्यांवरती नेहमी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच पाठीवरती त्यांची थाप. अजयजी सावंत साहेब उपस्थित होतात, त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. तर मी विनंती करतो अजय सावंत साहेबांना आपण या आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अंकेश बाद झाला, ज्ञानसागर मैदानामध्ये आला. ज्ञानसागरचं हे ज्ञान क्रिकेट खेळण्याचं कितपत कामी येईल, आज संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. रेअर संधी मिळते. ज्ञानसागर पाटील, विकी पाटील 27 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील स्वेच्छेट करण्याचा प्रयत्न, आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा त्याचा इरादा.
हेडलाईन बनली आहे. मनीष कोठारीला अजून एक विकेट मिळाली आहे. विकी पाटीलच्या खेळीचा अंत डक वरती मागे पाठवलाय. आता मात्र मैदानामध्ये येतोय एक उंच फलंदाज बाद झाल्यानंतर उंची लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट शुभम चिकणे मैदानामध्ये येतो. मला अजूनही आठवतोय खुल्या गटातील संघ समोर खेळ होता आणि शुभम चिकणेचा तो चौकार. धावसंख्या धावफलकावरती 27. शुभम चिकणे बघूयात कशा प्रकारे स्ट्रोक खेळ. एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्राइक वरती शुभम चिकणे. अंतिम बॉल, शेवटचा बॉल कशा प्रकारे फेस करेल. ओ स्ट्रेट बॅट, कडक फटका. दुसरा धावेचा कॉल. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. शेवटच्या बॉलवरती मिळाली विकेट. रोख लावलं 28 वरती. लक्ष असेल 29. 28-29 हे समीकरण या डावामध्ये असेल. तर धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच टीम गेम चेंजर वाडा बॉईज संघाला 29. पण धावांचा पाठलाग करण्यासोबत चिठ्ठ्यांचा देखील पाठलाग इथून मात्र कॅप्टन्स करतील. कारण की कोणासोबत कोणाची मॅच लागेल हे आपल्याला अगदी काही क्षणातच कळेल. चिठ्ठ्या हवेत उडतील, शब्द ऐकायला येतील मनीष सरांचे. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला या प्ले फायर CC J11 कल्याण कॅप्टन, हा शेवटचा कॉल. अन्यथा आपण उपस्थित नसलात तर जे डिसिजन असेल ते मान्य तुम्हाला करावं लागणार आहे. कलास 3214 प्ले फेअरचे आपण कॅप्टन आहात. ओके. आणि टीम ओमसाई गणेश बाळा एक प्लेअर पाठव ना फक्त. आणि वाडा बॉईज एक प्लेअरला फक्त पाठवून द्या. सचिन कोणालाही पाठव. या पटकन या. तू नाही आला तरी चालेल. शुभमला पाठव, कोणालाही पाठवलं चालेल. तुमच्या चिठ्ठीमध्ये एका चिठ्ठीमध्ये विनर लिहिलंय. एका चिठ्ठीमध्ये विनर लिहिलंय. मॅच साठी चिठ्ठी असणार आहे. चिठ्ठी प्रत्येकाने एक एक चिठ्ठी, किंवा तुम्ही दोन उचला, तुम्ही दोन उचला. पहिली मॅच, आणि ती पहिली मॅच असेल. पहिली मॅच आहे ही, पहिली मॅच आहे. विनर म्हणजे तुमच्या दोघांना जिंकेल तो लगेच मॅच खेळेल आणि त्यांच्यासोबत मंगलमूर्ती. आणि शेवटची मॅच असणार आहे प्ले फायर CC कल्याण 11 J11 कल्याण आणि त्याच्यासोबतच कला 3214. क्या बात है. कालच्या दिवसामध्ये जे संघ क्वालिफाय झालेत त्यांचेच सामने एकमेकांच्या समोर लागलेत. खल्लास 3214 आणि प्ले फायर CC J11 कल्याण. ही पहिली मॅच असेल आणि दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यातून जो संघ जिंकेल तो आणि मंगलमूर्ती संघ. कला 3214 चे कॅप्टन काय नाव? रोहित भंडारी या. आपण रोहित भंडारी आपण या त्वरित. आणि कॅप्टन आपणही या. खलास 3214 कॅप्टन त्वरित या. रुचित ये, धावत ये. चला कॅप्टन धावत या. आपण जितकी झेप आपण सुसाट ट्रॉफीच्या दिशेने घेतली तितक्या जोरात या दोन्ही कॅप्टन्स. टॉस आपण करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये मनीष सर असतीलच.
येस थँक्यू सो मच. दोन्ही टीम मध्ये इथे टॉस होत आहे खलास 3-2-1-4 आणि त्यासोबतच प्ले फायर सीसी चे 11 कल्याण टेल्स कॉल केलाय आणि टेल्स इट इज डिसिजन तुम्ही नंतर कळवला तरी चालेल. मॅच फक्त 3 षटकांची असणार आहे. दोघांनी नोंद घ्या दोन्ही टीम्स. ओ डू यू कॉम्बॉक्स. एकोणतीस धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गेम चेंजर्स वाडा बॉयज न काही करता एक धाव मिळाली आहे. कुपन स्क्रॅच केल्यानंतर गिफ्ट मिळालाय. बॉलिंग ट्रॅक वरती अमित कडा आहे. अजून एक हा चेंडू सरळ सोडून दिलाय. 2 वाईट बॉल. सचिन वाघमारे आणि अमित कडाळे ह्या दोघांमध्ये हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. मजा येईल कारण की अमित वेगवान गोलंदाज आहे आणि वेग गोलंदाजाचा नेहमी फायदेशीर ठरलाय सचिन वाघमारेसाठी. तर बघूयात या मॅच मध्ये या डावामध्ये क्वालिफिकेशन मध्ये पोहोचण्यासाठी कशा प्रकारे सचिन वाघमारे फेस करेल अमित कडाळेचा. पण अमित कडाळेने आतापर्यंत लाईन लेंथ तो शोधतोय. 2 बॉल आतापर्यंत फेकलेत. स्कोरबोर्ड वरती धावफलक पुढे सरकलाय पण लीगल बॉल अजून एकही पडला नाही. आता मात्र पायावरती फेकलेला बॉल. लेग बायसचा सिग्नल येतोय. धाव मिळेल 1. खातं खुललंय लीगल बॉल वरती. 3 धावा धावफलकावरती 1 चेंडू झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3. 2 वाईट बॉल 1 लेग बाईज. वाघमारेचं अजूनही अकाउंट ओपन नाही झालंय. स्ट्राईक वरती फलंदाज येतोय तो म्हणजेच गणराज. स्टेप आउट होऊन चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग विशालची पाहायला मिळते. धाव मिळेल ती फक्त 1च. गणराजचं खातं खुललंय. 2 चेंडू आतापर्यंत झाले. 4 धावा धावफलकावरती. क्वालिफिकेशन मध्ये पोहोचण्यासाठी ही चालू असलेली ही लढत. या लढतीमध्ये कुणाचा होईल विजय कुणाचा होईल पराभव. स्वीप करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. डॉट बॉल वेगाने फेकला हा बॉल. मागच्या 2 बॉल्स वरती लाईन शोधत होता. लाईन मिळाल्यानंतर फोर्स लावलाय थोडासा आणि इथे मात्र सचिनला तो वेग सावरता आला नाहीये. 4 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 बॅटर एकत्र आलेत. एकत्र येऊन चर्चा करतात. चर्चा करणं तितकंच गरजेचं आहे कारण की नॉन स्ट्रायकरचा फलंदाज हा स्ट्रायकरच्या फलंदाजाचा आरसा असतो. त्याला मात्र दिसत असतं फलंदाज चूक काय करतो. तेच काहीसं गणराजने सांगितलं. आपल्याला काय करायचं अमितच्या अगेन्स्ट कसे स्ट्रोक खेळायचे फील्ड पोझिशन कशी सेट केली आहे होमसाई गणेश संघाने. आणि आता बघूयात कान मंत्रानंतर फलंदाज तयार तर होतो. आता मात्र चेंडू सरळ सोडून दिला. अधिक वेगाने फेकलेला बॉल. कदाचित ओमकार बीट झाला असता तर अधिक धावा मिळाल्या असत्या. बोनस मिळाला असता. वेग पा डोळ्याची पापणी लवेपर्यंत ओमकारच्या हातामध्ये चेंडू जातोय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बॅकिंगसाठी देखील खेळाडू येतो. आता मात्र या एकाच बॉलवरती 3 ते 4 फिल्डरांना कसरत करावी लागली. एक बॉल पकडण्यासाठी 3 ते 4 खेळाडू धावपळ करतात. याचाच अर्थ क्वालिफिकेशन जवळ आलंय. अभ्यास केलाय. पुस्तकं वाचली आहेत. खेळाडूंचा अभ्यास केलाय. त्यांच्या खेळाचा अभ्यास केलाय आणि त्या अभ्यासांची आता खऱ्या अर्थाने पूर्तता करत असताना आन्सर्स देत असताना सॉल्व करत असताना क्वेश्चन्स अमित तयार. स्ट्राईक वरती गणराज.
पुन्हा एकदा पुढे येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न. अंडरम क्रिकेटमध्ये हा स्ट्रोक सर्कलच्या स्पर्धेमध्ये सातत्याने पाहायला मिळतो, अन्यथा असे फटके फार कमी पाहायला मिळतात. पुढे येऊन स्टेप आउट करणं, महेश शिंदे स्टेप आउट होऊन बॅकफुट वरती येतो, तो देखील एक वेगळा स्ट्रोक आहे. 7 धावा धावफलकावरती. धावफलकावरती गोलंदाज अमित तयार, स्ट्राईक वरती सचिन. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलाय. अमित देखील पाहतोय, स्तब्ध उभा राहतोय, पाहतोय चूक होतीये कुठे. आताच मात्र फुलर लेनचा बॉल, आमंत्रण दिलं होतं, आमंत्रण स्वीकारलं नाही. फलंदाजाने बॅट आणि चेंडूचं कनेक्शन झालं नाही. डॉट बॉलची सांगता प्ले मध्ये कीपर आणि फक्त बॉलर राहिला. हेच सांगत होतं ओमकार अमितला कधीपासून की तिसऱ्या स्टंप वरती पिचिंग करण्यापेक्षा तू मधल्या स्टंप वरती पिचिंग कर, तिथून जो तुझा अँगल क्रिएट होतोय फलंदाजापासून दूर जाईल आणि फटका खेळण्यासाठी थोडंसं स्ट्रगल निर्माण करण्याचा प्रयत्न, हेच करण्याचा प्रयत्नामध्ये अमितने आता मात्र डॉट बॉल फेकलाय. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये 8. पहिल्या षटकाचा खेळ झालाय कंप्लीट. सामना अजूनही बॅलन्स आहे, थोड्याशा समस्या जरूर वाढल्यात गेम चेंजर वाडा बॉईज संघासाठी, पण 12 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. समाधान शोधावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडवरती गणराज भोईर, जो कधी सामन्याला कलाटणी देऊ शकतो. भोईरमध्ये क्षमता आहे, भोईरचा क्लास आहे आणि त्याचा क्लासच त्या खेळाडूला इतका खास बनवतोय. तो स्ट्रायकिंग एंडवरती गणराज. बघूया आता 12 चेंडू 21, हे कॅल्क्युलेशन कशा प्रकारे कॅल्क्युलेट करेल आणि कशा धावा कलेक्ट करेल, आपल्या खेळाला कशा प्रकारे युटिलाइज करेल, इम्प्रूव्ह करेल, या डावामध्ये गरज आहे गणराज भोईरची. गोलंदाजी मार्कवरती ओमकार पाटणे. पहिलाच बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न ओमकारच्या अगेन्स्ट, त्याची लाईन लेंथ बिघडवण्याचा प्रयत्न, पण ओमकार देखील आता सध्याच्या घडीला कंटिन्यू क्रिकेट खेळतोय, तर त्याच्या लाईन लेंथ मध्ये कन्सिस्टन्सी आपल्याला पाहायला मिळते. सहजतेने बिघाड होणार नाही, थोडंसं काही वेगळं करण्याचा प्रयत्न तर केलाय गणराजने. बघूयात पुढच्या बॉलवरती त्याला यश मिळते का. आता मात्र पुढे येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न, आताचा फटका चांगला आहे, पण त्या फटक्यासाठी खेळाडू तैनात. हे पाहिलंय ओमसाई गणेशने देखील की वारंवार गणराज प्रयत्न करतोय पुढे येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न, म्हणजे नोच्या लाईन वरती पोहोचण्याचा प्रयत्न, लाईन मध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न. पण मी मगाशीच सांगितलं ओमकार पाटणे सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट करतोय, एक हाय प्रोफाईल खेळाडू आहे आणि हाय प्रोफाईल खेळाडूकडून हाय क्लास क्रिकेट नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. पण हायलाइट होण्याचं संधी इथे मात्र आपण पाहिलं तर दोन्ही बॅटर्सकडे देखील आहे. वाघमारे स्ट्राईक वरती, अजूनही एकही चौकार आला नाही वाघमारेच्या बॅटमधून. सचिन स्ट्रायकिंग एंड वरती, धावा धावफलकावरती 9. चला थोडंसं फास्ट खेळा ओमसाई गणेश टीम, तुम्ही फास्ट खेळा, थोडीशी आम्हाला साथ द्या. सबके साथ सबका विकास. व आता मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. सध्या तरी मी म्हणेन स्कोरबोर्डची पोझिशन पाहता न्यूट्रल दिसते, एक एक धाव पुढे येते, जसं की स्कोरबोर्डला फक्त धक्का देण्याचा प्रयत्न करतायत. थोडा धक्का जोरात द्यावा लागेल स्कोरबोर्ड पुढे नेण्यासाठी, थोडं पुश करावं लागेल. जर तुम्ही पुश केलं तरच खुश व्हाल. स्ट्राईक वरती गणराज, इथं मात्र सरळ बॅटने. फटके तर चांगले येतात गणराजच्या बॅटमधून, पण गॅप मात्र त्याला दिसत नाहीये, गॅप मिळत नाहीये. फटक्यांमध्ये ताकद देखील प्रचंड आहे, बाउंड्री लाईन क्रॉस करण्यासाठी जितका फोर्स हवाय तो बॅट फ्लो देखील कडक आहे, पण गॅप मिळत नाहीये. चांगली फिल्डिंग, चांगली व्यूहरचना गेम चेंजर वाडा बॉईज संघाच्या फलंदाजांसाठी केली. ओमकारचा पुढचा बॉल सचिन पाहणी करतोय, बघूयात.
व आताचा बॉल फसवलं सचिनला. दबाव वाढत होता, तोच प्रभाव फलंदाजी करत असताना या बॉलवरती पाहायला मिळाला. माघारी पाठवलंय. गेम चेंजर वाडा बॉयज समोर. गेम चेंज करण्याची संधीच देत नाहीयेत ओमसाई गणेश संघाचे हे खेळाडू. रिक्त जागांमध्ये जर बॉल गेला तर कदाचित जास्त धावा मिळू शकतात, पण सध्या तरी ओमसाई गणेश संघ हा फेवरेट आहे. फेवरेट संघासमोर ऑपोजिशनला नेहमी संधी असते हिरो बनण्याची. हिरो बनण्याची संधी वाडा बॉयज संघाकडून. आता मात्र नवीन फलंदाज मनीष येतोय. मनीष कोठारी. त्याला मात्र आपल्या कोट्यामधून अस्त्रशस्त्र बाहेर काढावेच लागतील. शस्त्र टाकून चालणार नाही, टिकून देखील चालणार नाही. ते बाहेर तर काढावे लागतील. वार तर करावेच लागेल, तरच युद्ध जिंकता येईल. शस्त्र तुमच्या झोळीत किती असू देत, युद्धाच्या वेळी ते बाहेर काढणं गरजेचं आहे. ओ इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळाले. मनीषने मात्र आल्या आल्या गुडघ्यावरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, पण सध्या तरी गोलंदाज ओमकारने गेम चेंजर वाडा बॉयज संघाला गुडघ्यावरती आणलंय, कारण की स्कोरबोर्ड पुढे जात नाहीये. चला थोडं फास्ट खेळ ओमसाई गणेश टीम. एक खेळाडू आतमध्ये येईल कंपल्सरी डेफिनेटली, पण त्याचं नुकसान कदाचित ओमसाई गणेश संघाला होऊ शकतं, कारण की जिंकण्यासाठी 6 बॉल 17ची गरज आहे. आणि बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू तो आतमध्ये येतोय. बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू जी गॅप कमी करता येऊ शकली असती, ती गॅप आता वाढेल. खूप मोठे मोठे पॉकेट्स आता दिसतील. 6 मध्ये 17 करायचे, पण हे पॉकेट्स भरावे लागतील. धावांची गरज आहे, धावांची भूक आहे. 6 मध्ये करायच्या 17. चला थोडं फास्ट खेळा मित्रांनो. घड्याळाचे काटे फिरतायत. जसे जसे काटे पुढे जात आहेत तसे तसे एका रंगाची भीती देखील वाटते. मैदानाची परिस्थिती पाहता, मैदानाचा आजूबाजूचा परिसर पाहता, मैदानामध्ये जो मातीचा रंग खाकी आहे त्याची थोडीशी भीती वाटते. त्यामुळे थोडं फास्ट खेळा. पहिल्याच बॉलवरती फलंदाज झालाय बाद. कदाचित स्कोरबोर्ड देखील थोडं बरबाद झालंय. मनीष माघारी परतलाय. मनीष सोबत कदाचित जिंकण्याची आशा देखील माघारी परतली आहे. पण इथून मात्र वाडा बॉयज संघाकडे कोणता फलंदाज आहे का? मी मगाशीच सांगितलं, युद्धाच्या वेळी जर तुम्ही जातायत आणि तुम्ही शस्त्र आधीच टाकाल तर तुमचा पराभव हा नक्की आहे. तुम्हाला शस्त्र बाहेर काढावेच लागतील, जे काही तुमच्याकडे अस्त्र असतील. आणि या क्षणासाठीच तर तुम्ही प्रयत्न करत असतात, तुम्ही सराव करत असतात. मैदानं बदलत राहतात, खेळाडू देखील बदलत राहतात, पण खेळाडूंचं जे काम आहे आपल्या संघासाठी जे करणं आहे ते मात्र तुम्हाला ओळखणं फार गरजेचं आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. अजून एक फलंदाज बॅक टू बॅक. माघारी परतवा. एकाही फलंदाजाचं सिंगल तिकीट दिसत नाहीये. सगळ्यांनी रिटर्न तिकीट काढलंय. क्वालिफिकेशन मध्ये पोहोचायचंय, रिटर्न तिकीट इथून मात्र नको हवं होतं. मोरिया चषक फायनल पर्यंत तुमची डेस्टिनी, तुमचा प्रवास पोहोचवण्यासाठी सिंगल तिकीट हवं होतं. सध्या तरी ओमसाई गणेश संघ तिकीट कलेक्टरचं काम करतात. एक एक फलंदाजाचं तिकीट कापतायत. कधी ओमकार येतोय, कधी अमित येतोय, आणि आता अंकेश महेश. आता महेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. आताचा बॉल चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न अखेरच्या क्षणाला सोडून दिला. व्हाईट बॉलचा सिग्नल येतो. जिंकण्यासाठी अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 16. क्लीन बोल्ड झालाय फलंदाज.
3 चेंडूंमध्ये 3 फलंदाज बाद झालेत, पण एक मध्ये वाईट बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती 17 आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी अजूनही 12 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 12 धाव्यांची गरज. इथे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज. यानंतरचे मॅच जबरदस्त असेल. क्वालिफिकेशन सुरू होईल. आता मात्र खऱ्या अर्थाने खरा प्रवास सुरू होईल. खरा मनोरंजक प्रवास आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये जबरदस्त ही मॅच होती. जबरदस्त हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. कडक बेधडक फटके आपल्याला पाहायला मिळाले. हाय क्लास खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो ओमसाई गणेश संघाचा हाय प्रोफाईल खेळाडू, ज्याचं प्रोफाईल कडक आहे. त्याच्या प्रोफाईल मध्ये अधिक धावा आहेत, अधिक रेकॉर्ड्स आहेत असा खेळाडू ओमकार पाटणे, डोंबिवलीचा कोहिनूर, तो ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर बाबा कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. ओमकारला इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील दिला जाईल. हाय प्रोफाईल खेळाडू आहे, चांगला खेळ करत असतो. सिद्धी पॅकर या स्पर्धेमध्ये कडक बाउंड्रीज देखील पाहायला मिळाल्या होत्या. ओमकार पाटणेच्या बॅटमधून 4 चेंडूंमध्ये 4 चौकार आले होते. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मी मगाशीच सांगितलं ना, हा प्रोफाईल खेळाडूचा जर आपण पाहिला तर अधिकाधिक धावा आहेत, अधिकाधिक ट्रॉफीज आहेत, खूप सारे मॅन ऑफ द मॅचचे किताब आहेत, त्याच सोबत रेकॉर्ड्स आहेत. इथे मात्र ट्रॉफी दिली जाते आणि ओमकार